Dear friends, welcome back once again Yadav Coaching Classes, and I am your friend Mr. Ishwar Yadav. Today we have to learn activities of simple present tense. These are given sentences for your activities. It is based on simple present tense. Now look at the first sentence. Let us study about simple present tense construction of the given sentences. I love watching others play. मला इतरांचे खेळ बघायला आवडतात. Here I is a subject, love, V1, verb first form, watching others play, object of the given sentence. I हा वाक्याचा कर्ता आहे म्हणजे वाक्याचा सब्जेक्ट. लव हे मेन वर्ब आहे. वॉचिंग अदर्स प्ले ऑब्जेक्ट आहे. दिलेल्या वाक्यात रिमेनिंग सेंटेन्स नाही. हे वाक्य आपल्याला मराठीमध्ये बघायचं आहे. मी किंवा मला इतरांचे खेळ बघायला आवडतात. मला इतरांचे खेळ बघायला आवडतात. हे झालं वाक्याचा मराठी अर्थ. हा आपण दिलेला वाक्याचा मराठी अर्थ. आता हे वाक्य आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये जर करायचं असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डज हे दोन सहाय्यकारी क्रियापद वापरतात. आय बरोबर आपल्याला डू हेल्पिंग वर्ब वापरावा लागेल. आय डोंट लव वॉचिंग अदर्स प्ले. मला इतरांचे खेळ बघायला आवडत नाही. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचा असेल तर डू यू लव वॉचिंग अदर्स प्ले. तुला इतरांचे खेळ बघायला आवडतात का? याच क्वेश्चनला आपण येस नो टाईप क्वेश्चन असंही म्हणतो. येस आय लव किंवा नो आय डोंट हा येस नो टाईप सेंटेन्स किंवा इंट्रागेटिव्ह सेंटेन्स पण आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर इंट्रागेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स करताना डू यू नॉट लव वॉचिंग अदर्स प्ले. तुला इतरांचे खेळ बघायला आवडत नाही का? हा इंट्रागेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स झाला. आणि पाचवं वाक्य जे आहे ते WH टाईप सेंटेन्स आहे. WH वर्ड आपण सुरुवातीला वाक्याच्या घेणार आहोत. वाय डू यू लव वॉचिंग अदर्स प्ले. तुला इतरांचे खेळ बघायला का आवडतात? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बिकॉजने द्यावं लागेल. म्हणून हा झाला WH टाईप सेंटेन्स. त्यानंतर मित्रांनो, कम्प्युटर्स हेल्प टू पायलट. कम्प्युटर्स हा सब्जेक्ट आहे. हेल्प मेन वर्ब आहे. पायलट हे ऑब्जेक्ट आहे. संगणक जहाज चालकांना, विमान चालकांना मदत करतात. निगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचं असेल, कम्प्युटर्स डू नॉट हेल्प टू पायलट. कम्प्युटर्स हे पायलटला, विमान चालकाला मदत करत नाही. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचं असेल, डू दे हेल्प टू पायलट क्वेश्चन मार्क. ते पायलटला, विमान चालकाला मदत करतात का? कम्प्युटरसाठी आपण काय वापरलेला आहे? दे हा प्रोनाउन यूज केलेला आहे. इन्स्टेड ऑफ द नाउन यूज्ड प्रोनाउन अँड अवॉइडेड द रिपिटेशन ऑफ द नाउन इन द गिवन सेंटेन्स. रिपिटेशन करायचं नाही आपल्याला नाउनचं, म्हणून आपण कम्प्युटरसाठी दे हे दे हा जो प्रोनाउन आहे, सर्वनाम आहे, तो वापरलेला आहे. त्यानंतर इंट्रागेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स करताना डू दे नॉट हेल्प
टू पायलट. ते पायलटला मदत करत नाही का? ते पायलटला मदत करत नाही का? हा झाला इंट्रॅगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. WH टाईप सेंटेन्स तयार करताना व्हाय डू दे हेल्प टू पायलट, ते पायलटला मदत का करतात, हा WH टाईप सेंटेन्स झाला. त्यानंतर अशा प्रकारे आपण इतरही वाक्य बनवू शकतो. आता प्रत्येकाचं आपण मिनिंग बघून घ्या. वी गिव्ह अप ऑल आवर वेल्थ, आम्ही आमच्या सर्व संपत्तीचा त्याग करतो. या वाक्यामध्ये सुद्धा डू हे हेल्पिंग वर्ब वापरून आपण इतर प्रकार बनवू शकतात. यू ऑलवेज हेल्प मी इन द स्टडी, तू मला अभ्यासात नेहमी मदत करतो. ही ॲन्सर्स माय क्वेश्चन्स इन द क्लास, तो माझ्या प्रश्नांची उत्तरं वर्गात देतो. तो माझ्या प्रश्नांचं उत्तर वर्गात देतो. ही ॲन्सर्स माय क्वेश्चन इन द क्लास, हीसाठी तुम्ही डज हे सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब वापरू शकतात. आणि वर्बचा जो यस आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, काढायचा आहे ज्यावेळेस तुम्ही सेंटेन्समध्ये डज हे हेल्पिंग वर्ब वापरणार त्यावेळेस. म्हणजेच वाक्य निगेटिव्ह करताना ही डझंट ॲन्सर माय क्वेश्चन इन द क्लास, तो माझ्या प्रश्नांची उत्तर वर्गात देत नाही, हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. डज ही ॲन्सर माय क्वेश्चन इन द क्लास, तो माझ्या प्रश्नांची उत्तर वर्गात देतो का? इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स. डज ही नॉट ॲन्सर माय क्वेश्चन इन द क्लास, तो वर्गात माझ्या प्रश्नांची उत्तर देत नाही का? हे झालं इंट्रॅगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. वेअर डज ही ॲन्सर माय क्वेश्चन इन द क्लास, तो माझ्या प्रश्नांची उत्तर वर्गात कुठे देतो? हा झाला WH टाईप सेंटेन्स. शी प्लांट्स हर सीड्स इन द गार्डन, त्यानंतरचं वाक्य ती बियाणं बागेत लावते किंवा पेरते. इथे डज हेल्पिंग वर्ब वापरू शकतात, वाक्याचे इतर प्रकार बनवू शकतात. इट प्रोटेक्ट्स अस फ्रॉम द डिझास्टर, ते आपलं रक्षण संकटापासून, ते आपले संरक्षण संकटापासून करतात. दे रिस्पेक्ट मी एनीमोर, ते मला याहीपेक्षा आदर देतात किंवा करतात. यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, तुम्ही इंग्रजी स्पष्टपणे बोलतात. द गर्ल्स अँड बॉयज प्ले हॉकी एव्हरी डे, मुली आणि मुलं दररोज हॉकी खेळतात. ही जी वाक्य आहेत ही वाक्य तुम्ही इतर प्रकारे पण बनवू शकतात. These are the activities for given to the students.